मुलांनो, आज आपण खेळ खेळूया या शैक्षणिक साहित्याची माहिती पाहणार आहोत। हा खेळ कसा खेळायचा हे आधी तुम्हाला मी समजावून देते। बघा, या खेळामध्ये 1 ते 100 घरे आहेत आणि या 1 ते 100 घरासाठी आपण 2 ते 99 पर्यंतचे काय आहेत इथं कार्ड आहेत आणि या कार्डवर काही प्रश्न दिलेले आहेत। तुम्ही खेळताना ज्या घरामध्ये जाणार, ज्या घरामध्ये जो अंक असेल त्या अंकासंबंधित असणारं कार्ड घ्यायचं, त्या कार्डवरचा प्रश्न वाचायचा आणि प्रश्नाचं उत्तर द्यायचं। प्रश्नाचं उत्तर दिलं तरच तुम्ही त्या ठिकाणी थांबणार आहात। प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर आलं नाही तर तुम्ही परत ज्या ठिकाणाहून तुम्ही पुढे आला होता तेवढीच घरे तुम्ही माघारी जायचं आहे। आता हा खेळ हा सापशिडीसारखाच आहे। सापशिडीमध्ये फक्त साप आहेत। साप असला की सापाच्या घरात गेलो की आपण खाली माघार येतो आणि शिडीच्या घरात गेलो की शिडीने आपण वर चढतो। तसंच यामध्ये फक्त सापाच्या ऐवजी काय आहे इथं की रन आउट आहे, कॅच आउट आहे, हिट विकेट आहे आणि त्या घरामध्ये तुम्ही गेला तर त्या घरातून तुम्ही काय करणार आहे, खेळातून बाद होणार आहात। आणि 6 4 या घरामध्ये गेला तर तुम्ही 6 घरे पुढे जाणार, 4 घरे पुढे जाणार आहात। पण खेळताना जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर आलं तरच तुम्ही पुढे खेळ चालू ठेवणार आहात आणि प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर तुम्ही त्याच जागेवर थांबणार आहात। अशा पद्धतीने हा खेळ आहे। तुम्हाला समजलं का हे? आपण खेळायला सुरुवात करूया का? हां, बघा, हा येल्लो डायस आहे आणि ह्या सोंगट्या आहेत, याच्या मदतीने आपण हा खेळ खेळणार आहोत। आता मी हा येल्लो डायस टाकते। किती पडले आहेत? 5। आपण कुठे आहे? इथं आहे ना, एक या घरामध्ये आहात। आता 5 घरे आपण पुढे जाणार आहोत। 1 2 3 4 5। आता या 5 या घरामध्ये मी आले तर इथं काय क्लीन बोल्ड आहे, म्हणजे मी या खेळातून पूर्णपणे बाद झाले। पण दुसरा मुलगा डायस टाकेल। किती पडले? 6। मग तो 6 घरे पुढे जाईल। 1 2 3 4 5 आणि 6 7 आहे। 7 नंबरचं कार्ड आपल्याला यातून घ्यायचं आहे। प्रश्न काय आहे? खालील संख्यांचा चढता क्रम लावा। आता संख्या दिली आहे 25 15 35। ह्याचा चढता क्रम लावायचा आपला, म्हणजे 15 25 आणि 35 हे उत्तर बरोबर आहे। मग पुढचा मुलगा खेळ खेळेल। अशा पद्धतीने हा खेळ आपल्याला खेळायचा आहे आणि जो मुलगा या 100 या घरात सर्वात आधी जाईल तो या खेळाचा काय असेल? विजेता असेल। या पद्धतीने आपण खेळ खेळूया। तनय, ही तुझी सोंगटी, अपूर्व ही तुझी सोंगटी आणि वेदिका ही तुझी सोंगटी। चला खेळ खेळूया आपण। किती नंबरचा घरात आला? 3। 3 नंबरचा कार्ड घे। अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत सांगा। 4525 यातील 5ची स्थानिक किंमत सांगायची। त्याची स्थानिक किंमत 500। छान, बरोबर। चल 5 हे ना सोंगटी। 1 2 3 4 5 क्लीन बोल्ड, म्हणजे तू या खेळातून बाद झाला। वेदिका 1 2। मग 2 नंबरचं कार्ड घे। विस्तारित रूपावरून संख्या सांगा। 4325। छान, चल तुझा नाही ना त्याचा। 1 2 3 4 5। किती नंबरच्या घरात आला? 8। खालील संख्यांचा उतरता क्रम लावा। 75 47 25 4। छान। अशा प्रकारेच आपण हे भाषा, गणित, इंग्रजी या विषयाच्या स्कॉलरशिपच्या धर्तीवर प्रश्न निर्माण करून या खेळातून मुलांचा जास्तीत जास्त सराव घेऊ शकतो। मुलांना, तुम्हाला हा खेळ आवडला का? हो। खेळ समजला? हो।